मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मेहकर येथील गट शिक्षण अधिकारी कार्यालय राम भरोसे, एकही कर्मचारी अधिकारी कार्यालयात हजर नाही। पालकांसह स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांनी केले कार्यालयातच 2 तास ठिय्या आंदोलन। गैरहजर कामचुकार दांडी बहाद्दर अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी। डॉक्टर टाले काल दिनांक 28 जून रोजी पंचायत समिती मेहकर येथे काही पालकांच्या शिक्षण विभागाच्या विविध तक्रारी, काही प्रश्न असल्याने त्यांना घेऊन समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी तसेच प्रलंबित प्रश्न बेलगाव येथे शाळेमध्ये 2 शिक्षक कमी असून कणका बुद्रुक येथे 3 शिक्षक कमी असल्यामुळे तेथील नागरिकांनी मला फोन करून तक्रार केली होती। आम्हाला शिक्षक देण्यात यावा, त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकांनी सांगितले। ही बाब अतिशय गंभीर असून शिक्षण क्षेत्रामध्ये पुढच्या काळामध्ये सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे। मात्र यामध्ये राजकीय उदासीनता तसेच प्रशासनाचे नियोजन व नियंत्रण नसल्यामुळे हा प्रश्न उद्भवत असल्याचे लक्षात येत आहे। मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी पंचायत समितीमध्ये पालकांना घेऊन गट शिक्षण अधिकारी यांच्या दालनात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर टाले व पालक गेले असता त्या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या सर्व खिडक्या बंद होत्या। कार्यालयाचा दरवाजा उघडा होता, मात्र कार्यालयामध्ये एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते व सर्वांचे दूरध्वनी बंद होते। त्यामुळे या पालकांच्या समस्या सांगायच्या कोणाला फोन लागत नसल्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांचा संपर्क होत नसल्यामुळे त्या ठिकाणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांनी फेसबुक लाईव्ह करत 2 तास ठिय्या आंदोलन केले। संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर वरिष्ठ यांच्याकडे कारवाईची मागणी केली व दांडी बहाद्दर कर्मचारी अधिकारी कार्यालयात हजर नसल्यामुळे सोमवारी त्याची जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी यांची भेट घेऊन तसेच वरिष्ठ विभागाकडे तक्रार करून त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे, जेणेकरून शिक्षण विभागातील प्रश्न हे वेळेवर व तातडीने सुटणे गरजेचे आहे। सदर कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी व या वर्षीचे शैक्षणिक सत्र चालू झाले असून बरेच विद्यार्थी हे शाळा बाहेर असून बऱ्याच ठिकाणी शाळेमध्ये पालकांना शाळा सोडल्याचा दाखला मिळत नसून काही ठिकाणी विद्यार्थ्यांचा दाखला करून घेतला जात नसल्याच्या तक्रारी, जास्त फीसची मागणी करण्यात येत आहे। बेकायदेशीरपणे शाळा चालू असून त्याची तपासणी होणे गरजेचे आहे। तसेच तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये शिक्षकाची कमतरता असल्यामुळे त्या ठिकाणी पूर्ण वेळ शिक्षक मिळावा ही मागणी व तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे वारंवार येत असून गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांनी शिक्षकाचे शासन नियमान्वये समायोजन करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलावे व जिल्हा प्रशासनाने सुद्धा मेहकर व लोणार भागातील शाळांवर शिक्षक मिळतील व कुठल्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना येणाऱ्या काळात आक्रमक स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही व गैरहजर दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांनी काल लाईव्हच्या माध्यमातून केली आहे। त्यांच्या बाबतीतच्या लेखी तक्रारी करून मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी बुलढाणा यांची भेट घेऊन सदर प्रकाराची चौकशी लावण्यात येणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्रासाठी संपादक राकीब बागवान।